आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. ओ माय गॉड, हा काय रस्ता आहे? कशी चालतात लोक इथनं? भाईसाहेब 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 भाईसाहेब, अरे गावात हिरोईन आली आहे, हिरोईन. व्हॉट? आज तुमचं दर्शन झालं आणि आता माझे डोळे फुटले तरी काही हरकत नाही. ए, काय बडबडतोयस? हे सांगा हिरोईनजी, इथे कुठलं शूटिंग बिटिंग सुरू आहे की काय हो? मी तुला हिरोईन दिसते? नाहीतर काय, करीना, अरे नाही नाही, कॅटरीना, अरे नाही नाही नाही, दीपिका, नाही नाही नाही, हुबेहूब सोनाक्षी सिन्हा दिसताय. आणि तुमच्यामुळे मी बदनाम झालो तरी माझी हरकत नाही. तुझा हा फाजीलपणा बंद कर, समजलं? आय हाय, काय ठुमकत चालते बा. सांभाळून, तुमची कंबर लचकेल, माझ्या तर हृदयाची धडधड वाढते. जस्ट शट अप. थँक्यू. फक्त एकदा डोळे भरून बघू दे. हे काय चाललंय तुझं? असं काय बघतोयस? मुलगी बघितली नाही कधी? मुली तर खूप बघितल्या, पडद्यावरच्या हिरोईनही खूप बघितल्या, पण आज प्रत्यक्ष पहिल्यांदा बघतोय. साक्षात. तुमची हरकत नसेल तर एकदा स्पर्श करू का? असं वाटतंय जणू काही स्वप्न बघतोय. बोला ना, लावू का हात? डोकं फिरलंय का तुझं? मी कोणी हिरोईन नाहीये. वेडा आहेस का तू? हो हो, मला वेड लागलंय. जेव्हापासून तुम्हाला बघितलंय तेव्हापासून मी वेडा झालोय. ठीक आहे ठीक आहे. मला सांग, कोर्टात जाण्यासाठी दुसरा चांगला रस्ता आहे का? कोर्टात जायचंय? कचेरीत? अहो, माझ्या सायकलवर बसा ना, भुर्रकन नेऊन सोडतो. हे बघ, आता तू अति फाजीलपणा करतोयस. एक शब्द जरी आता बोललास ना तर मारून टाकेन तुला मी, मूर्ख कुठला. अहो, एवढ्या कशाला चिडताय? किती तो राग. अहो हिरोईनजी, माझ्यावर एवढ्या का रागवताय? अगं सुनबाई, अगं का रडतेस तू? सासूबाई, माझ्या मनात नको नको ते विचार येत आहेत. जर त्यांना शिक्षा झाली तर माझं काय होईल? हे बघ, बाबाची शिक्षा तर भोगावीच लागते सगळ्यांना. मला समजतंय की विकी तुझा नवरा आहे, पण तो माझा मुलगाही आहे ना. मला तुझ्यापेक्षा जास्त त्रास होतोय, पण सुनबाई घडेल तर तेच जे देवाच्या मनात असेल. सासूबाई, असं वाटतं की तुम्ही विजय भाऊजींना इथे बोलवून खूप मोठी चूक केली आहे. बरोबर आहे तुझं. सगळा दोष माझाच आहे. आता आता तू म्हणशील जन्म देऊनच पाप केले तुम्ही. अगं जरा धीर धर, संकटाचा काळ आहे, देवावर विश्वास ठेव. सासूबाई, जर तुम्ही भाऊजींना अडवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्यांनी ऐकलं असतं. अगं कसं अडवणार होते मी त्याला?
लहानपणापासून खरं खोट्याची ओळख मीच करून दिली होती त्याला. आता मला माझ्या मुलाच्या नजरेतून उतरायचं नाहीये बाळा. सासूबाई, तुम्हाला कदाचित ह्या गोष्टीची जाणीवही नसेल की विजय भाऊजींच्या साक्षीमुळे यांना फाशीही होऊ शकते. शुभ शुभ बोल सुनबाई. मला माहितीये की कसोटीचा क्षण आहे, पण देव माझ्या ममतेला तडा नाही जाऊ देणार. बाबा, संजना, सगळ्यांनी त्यांना अडवण्याचा किती प्रयत्न केला आणि माझ्या कानावर असंही आलंय की बाबांनी विजय भाऊजींना सांगितलं होतं की कोर्टात जाण्यापूर्वी आपल्या वहिनीच्या कपाळाचं कुंकू पुसून जा. असं म्हणाले ही ही सगळी ना त्यांचीच करणी आहे. लहानपणी विकीने जेव्हा पहिली चूक केली होती ना, त्याच वेळी जर त्याचे कान ओढले असते तर तर आज तो इतक्या मोठ्या पापाचा भागीदार नसता झाला. माहित नाही आज काय होणार आहे. मला तर खूप भीती वाटतेय. हे बघ सुनबाई, गैरसमज नको करून घेऊस. ती दोघंही माझी मुलं आहेत. मग त्या दोघांचंही भलं व्हावं असं वाटणार ना मला. सासूबाई, तुम्हाला तर 2-2 मुलं आहेत. एकाला जर काही झालं तर दुसरा सोबत राहील. पण अहो, मला तर फक्त एकच नवरा आहे ना, आणि त्यांना जर काही झालं तर. सुनबाई, आणि यावेळी ममतेपेक्षा माझ्या सौभाग्याच्या परीक्षेचा काळ आहे. ठीक आहे, जर तुला असंच वाटतंय मग जा. देवाकडे आपल्या पतीच्या प्राणाच्या रक्षणासाठी प्रार्थना कर. आता तोच तुला मदत करेल. आज तर फक्त विजय भाऊजींची सुनावणी होणार आहे. त्यात देव काय करणार आहे? बस इतक्यातच हिंमत हरलीस? मी तर माझ्या मुलांच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीच आहे. आता तू जा आणि आपल्या पतीच्या प्राणाच्या रक्षणासाठी प्रार्थना कर. कदाचित देव कुठला तरी चमत्कार दाखवेल. अहो सय्यद भाऊ, तुम्हाला काय वाटतं आज इथे कोर्टात काय घडेल? अरे काय घडणार आहे? ही जी न्याय देवता दिसते ना, इथे ज्याचं पारडं जड होतं ना, विजय त्यांचाच होतो. पण हे जज साहेब आहेत ना, ते खूप प्रामाणिक आहेत. न्याय आणि प्रामाणिकपणाचे पुजारी आहेत ते. आजवर कोणताही आरोपी यांच्या नजरेतून सुटला नाही. प्रामाणिकपणा? अरे भाई, पैशात खूप ताकद असते. पैशाने खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करता येतं. अहो, पण जर विजयने साक्ष दिली तर हा जो दुष्ट विक्की आहे ना, त्याला मग कोणीच वाचवू शकणार नाही. अरे कशाला आपल्या छोट्या मेंदूला कष्ट देतोयस? आता थोड्याच वेळात दिसेल हा सूर्य आणि हा जयद्रथ. गुरुजी नमस्कार. असं वाटतंय जगातून सज्जनपणा नाहीसा झाला. भावाभावामध्ये युद्ध सुरू झालं. शंकर सिंग, माणूस जगाला तर फसवू शकतो पण स्वतःला नाही. पण ही गोष्ट तुम्ही कायद्याला नाही समजावू शकत. पण तुम्हाला तरी समजायला हवी. माझ्यावर दुःखाचा पहाड कोसळलाय, त्याला जबाबदार कोण आहे? नक्कीच माझा मुलगा तर नाहीये. ओ शंकर सिंगजी, हे न्यायालय तुमची जहागीर आहे का? जो निर्णय न्यायाधीशांनी दिला पाहिजे तो तुम्ही आधीच देताय. जेव्हा तुमची मान अडकली हे कळलंय तेव्हा घाबरताय. खूपच जीप चालवतोयस. पण एक दिवस तुझी ही घमेंड नाही उतरवली ना तर नाव बदलेल. ओ शंकर सिंगजी, दादा सोडा मला. ह्या पोकळ धमक्या दुसऱ्या कोणाला तरी द्या. पाणी डोक्यावरून गेले आता. यांच्याशी वाद घालून काही निष्पन्न होणार नाही. आज सिद्ध होईल की कायद्याला दृष्टी आहे की खरोखरच तो अंध आहे.
जज साहेब येत आहेत. न्यायालयाचं कामकाज सुरू करा. विक्रम प्रताप सिंग हाजिर हो. किती निर्लज्ज आहेस तू. का माझा पाठलाग करतोयस? ओ हिरोईनजी, कशाला उगाच तुमच्या कोमल पायांना कष्ट देताय? आणि तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला हवं तिथे नेऊन सोडून देतो माझ्या सायकलहून. अगदी देवा शपथ. असं वाटतंय तुला माझ्या हातचा मार खाण्याची खूप इच्छा आहे. चल निघ इथून. मारायचं असेल तर मारा. निदान ह्या निमित्ताने तुमच्या सुंदर हातांना स्पर्श करायची संधी तरी मिळेल. किती नालायक आहेस रे तू. तुला माहिती नाही मी कोण आहे ते. तेच तर जाणून घ्यायचंय. नाही म्हणजे तुम्ही ह्या गावातल्या वाटत नाहीत ना म्हणून विचारलं. इथलीच आहे. इथेच जन्म झालाय. आई बाबा सुद्धा इथलेच आहेत. आम्ही शहरात निघून गेलो होतो. आणि शहरातून हिरोईन होऊन परत आलात. का इरिटेट करतोयस? तुला माहितीये मी शंकर सिंग यांच्याकडे राहते. ते माझे अंकल आहेत. काय तुम्ही शंकर सिंगजींकडे राहता? अहो आधी का नाही सांगितलं तुम्ही? मला माफ करा, मला माफ करा. मी तुमच्या पाया पडतो. मला माफ करा, मला माफ करा हो मॅडम. ठीक आहे मला ठीक आहे माफ ठीक आहे. करा. काही हरकत नाही. अहो हरकत नाही कसं? तुम्ही शंकर सिंगजींना सांगू नका. मी 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 हात जोडून विनंती करतो तुम्हाला. ठीक आहे नाही सांगणार. आता जा इथून. बर मला सांग, हा रस्ता कोर्टाकडे जातो ना? हो हो, सरळ जाऊन डाव्या अंगाला वळालात ना, तिथे कोर्टाचं गेट आहे. चला मी तुम्हाला सोडून येतो. चला. नको नको, थँक्यू. मी जाईन एकटीच. असं वाटतं तुम्ही मला अजून माफ केलेलं नाहीये. मला खरंच माहित नव्हतं. आमच्या गावात कोणी असे कपडे घालून फिरत नाही ना, म्हणून मला काही कळलं नाही. मला माफ करा प्लीज. नो प्रॉब्लेम. इट्स ओके. अहो वाटतील तेवढ्या शिव्या द्या, पण शंकर सिंगजींना सांगू नका प्लीज. तुम्हाला जेवढ्या शिव्या येत असतील तेवढ्या सगळ्या शिव्या द्या मला, पण शंकर सिंगजींना सांगू नका प्लीज. बोलले ना नाही सांगणार. बावळट. घ्या माझी शपथ. ओ गॉड. आता तू जातोस की मी फोन लावू अंकांना? लावू फोन? नाही 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 नको नको, मी जातो. पण तुम्ही त्यांना सांगू नका. तुम्ही शंकर सिंगजींना सांगू नका. मी जातो. त्यांना सांगू नका. मी जातो. मी गेलो. हिरोईनजी मी गेलो. युअर ऑनर, आजची केस साधी सरळ अशी मर्डर केस आहे. खुनाची केस. पिंजऱ्यात उभे असलेले आरोपी मिस्टर विक्रम प्रताप सिंग उर्फ विक्की शंकर सिंग यांचेच सुपुत्र. दिसायला जेवढे निष्पाप आणि साधेबोळे दिसतायत, खरं तर ते तेवढे साधेबोळे नाहीयेत. त्यांच्या ह्या मुखोट्या मागचं सत्य काही वेगळंच आहे युअर ऑनर. ह्यांनी धरमपूरच्या नवनिर्वाचित सरपंच मालतीताईंचं नुसतं अपहरणच नाही केलं, तर आपला साथीदार माणिक ह्याच्या मदतीने त्यांची क्रूरपणे हत्याही केली. ऑब्जेक्शन युअर ऑनर. सरकारी वकील माझ्या अशिलावर सरळ सरळ आरोप करतायत. मालतीताईंच्या हत्येशी यांचा काहीच संबंध नाहीये. युअर ऑनर, जर मालती देवी हत्याकांडाशी यांचा संबंध नाहीये, तर मग विकीला कोणत्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे? धरमपूरचं लहानातलं लहान मूल सुद्धा यांना ओळखतं. हे एवढे कुप्रसिद्ध आहेत की विनाकारण कोणाशीही कधीही भांडण उखरून काढू शकतात, मारहाण करतात, शिवीगाळ करतात. एवढंच नाही माय लॉर्ड, यांचा राग जेव्हा उच्च शिखर गाठतो तेव्हा हे कोणाचाही खून करू शकतात. ऑब्जेक्शन युअर ऑनर. माझे हुशार मित्र माझ्या अशिलावर खोटे आरोप करतायत. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, मी तर हेच सांगेन की असे लोक समाजासाठी घातक ठरू शकतात. अशा लोकांना फक्त आणि फक्त फाशी दिली पाहिजे.
जेणेकरून इतर लोकांना ह्यातून हा धडा मिळेल आणि ते कोणाची हत्या करण्याचा साहस करणार नाहीत. युअर ऑनर, मला असं वाटतंय की माझे हुशार मित्र फक्त 2-4 कलमांचा अभ्यास करून आलेत. कोणी साक्षीदार नाही आणि कुठलाही पुरावा नाही. सरळ निर्णय ऐकून मोकळे झाले. खरं तर माझे अशील विक्रम प्रताप सिंग यांची प्रतिमा खूपच स्वच्छ आहे. त्यांच्या विरुद्ध कोणत्याही अपराधाची तक्रार पोलीस रेकॉर्डमध्ये नाही. तुम्ही हे तपासू शकता. युअर ऑनर, मला फक्त हे जाणून घ्यायचंय की माणिकची हत्या कोणी आणि का केली. आणि दुसऱ्याच दिवशी तो न्यायालयात हजर होणार होता. कारण मी सांगतो युअर ऑनर, माणिक माफीचा साक्षीदार बनला होता. त्यामुळे ही दाट शक्यता होती की माणिक विक्रम सिंगच्या मार्गात अडसर ठरणार होता. आणि ही शक्यता आपण नाकारू शकत नाही की विक्रम प्रताप सिंग ह्यांना त्यांचा तो मार्गातला अडसर कायमचा दूर करायचा होता, म्हणून ह्यांनी त्या माणिकचा काटा काढला. युअर ऑनर, असं शक्यतांच्या आधारे आपण कोणालाही अपराधी ठरवू शकत नाही. मी माझ्या हुशार मित्राला सांगू इच्छितो की माणिकचा मृत्यू कसा झाला हे पोलीस अधिकारीच सांगू शकतात. परंतु मी हे सांगू इच्छितो की त्याची हत्या केली गेली नाही, तर त्याने आत्महत्या केली होती. आणि याची नोंद पोलीस रेकॉर्ड मध्ये आहे. ती तुम्ही तपासू शकता. न्यायालय या संदर्भात स्थानिक पोलिसांना विचारू इच्छित की जेलमध्ये असलेल्या माणिकचा मृत्यू कसा झाला. धरमपूरच्या ठाणे इन्चार्जला विटनेस बॉक्स मध्ये बोलावण्यात यावं. इन्स्पेक्टर लोहा सिंग हाजीर हो. मी शपथ घेतो की जे सांगेन ते खरं सांगेन, अजिबात खोटं बोलणार नाही. माय लॉर्ड, माणिकने तुरुंगाच्या भिंतीवर डोसका आपटून आपटून आत्महत्या केली. लॉकअप मध्ये एखाद्या कैद्याची हत्या होणं शक्यच नाही माय लॉर्ड. युअर ऑनर, मी पोलिसांना विचारू इच्छितो की पोलीस लॉकअप मध्ये एवढी मोठी घटना घडते त्यावेळी पोलीस पहाऱ्यावर नव्हते का. माय लॉर्ड, सगळे पोलीस ड्युटीवर होते. साधारण रात्री 2 वाजता ड्युटीवर असलेल्या हवालदाराचा डोळा लागला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा माणिकचा मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्यातनं लय रक्त वाहून गेलं होतं. पोस्टमार्टम रिपोर्ट्स न्यायालयात हजर आहेत. माणिकच्या हत्येचा आरोप साफ साफ खोटा आहे. पोलिसांच्या विरोधात हे कारस्थान आहे. तुम्ही जाऊ शकता सर. युअर ऑनर, मालतीताई हत्याकांड प्रकरण दाबून टाकण्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. धरमपूर गावात विक्रम प्रताप सिंग आणि त्यांच्या कुटुंबाची खूपच दहशत आहे. कोणीही त्यांच्या विरुद्ध साक्ष देण्यास पुढे येत नाही. पण म्हणतात ना युअर ऑनर की पापाचा घडा हा कधी ना कधी भरतोच. तो फोडण्यासाठी देव कोणाची ना कोणाची निवड करतोच. विजय प्रताप सिंग ह्या केसचे आय विटनेस आहेत. त्यांच्याकडे असे काही पुरावे आहेत ज्यावरून हे सिद्ध होतं की मालतीताईंची हत्या विक्रम प्रताप सिंगनेच केली आहे. मी न्यायालयाकडे ही परवानगी मागतो की विजय सिंगला ह्या साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवावं. परमिशन ग्रांटेड. विजय प्रताप सिंग हाजीर हो. आता शाहोत आले या पुढे ते ना कधी होणे. आता शाहोत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी
हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. मी गीतेवर हात ठेवून शपथ घेतो की मी जे सांगेन ते खरं सांगेन. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. हताशा